गोपाल राधे गोविंद राधे गोविंद राधे गोविंद राधे गोपाल राधे 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 जय जय श्री राधे जय जय श्री राधे जय जय श्री राधे सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। यं प्रवजन्तमनुपेतमपेतकृत्यं द्वैपायनो विरहकातराजुहाव पुत्रेति तन्मयतया तरो विनेदु तं सर्वभूतहृदयं मुनिमानतो। गोपाल कृष्ण भगवान की जय। श्री शुकदेव महाराज की जय। राधा रानी सरकार की जय। अकारण करुणा वरुणालय भक्तवांशा भक्त कल्पतरू भगवान श्री कृष्णांची वाडमयीन मूर्ती श्रीमद भागवत अधिष्ठात्री लाडली सर्व हृदय स्थित भगवती श्री राधाराणी दोघांच्याही परम पावन मंगलमय चरित्राने भरलेल्या या श्रीमद भागवत कथेचा आज आपला सप्तम दिवस आहे। आज 7व्या दिवसाच्या कथेमध्ये आपण सर्वजण प्रवेश करतो आहोत। आताशी कुठे कथा सुरू झाली आणि 7 दिवस पूर्ण सुद्धा झाले। आज 7वा दिवस आपल्या कथेचा आहे। आज सगळे म्हणत आहेत कथा संपणार आहे, कथा संपणार आहे। कथा कधीही संपत नसते, कथेचा कधीही शेवट होत नसतो। फक्त काही काळापुरती ती विश्रांती घेत असते, काही काळापुरती सांगता आपण म्हणू शकतो, पण कथा संपली असं म्हणायचं नाही। कथेने काही वेळ विश्रांती घेतली। आज कथेची सांगता आहे। 7 दिवस प्रभूंचं हे अद्भुत चरित्र, गोड चरित्र आपण सर्वजण श्रवण करतो आहोत। परीक्षिती राजांच्या माध्यमातून ही कथा जनसामान्यांपर्यंत प्रत्येकापर्यंत आली। तिथून त्या कथेचा प्रवास चालू झाला, ती थेट आपल्यापर्यंत येऊन पोहोचली। आणि ज्या परिवाराने हा सुंदर असा लाभ आपल्याला प्राप्त करून दिला, आपल्याला ही श्रीमद भागवत कथा प्राप्त करून दिली, संपूर्ण असणारा नाईकवाडी परिवार, परिवारातील अगदी वृद्धांपासून ते लहान मुलांपर्यंत सगळे असणारे सदस्य, त्यांच्या भगिनी असतील, सर्व भाचे कंपनी असेल, सर्व पाहुणे मंडळी अगदी जीव ओतून मनापासून अंतःकरणापासून या कथेसाठी त्यांचे परिश्रम चालू आहेत। आणि अथक परिश्रमाने ही कथा
आज पूर्णत्वाच्या दिशेने, विश्रांतीच्या दिशेने प्रवास करते आहे. आज 7वा दिवस आहे, म्हणजे आज कथा थांबणार आहे. आणि या 7 दिवसामध्ये प्रभूंनी ज्या काही दिव्य लीला केल्या, प्रभूंनी जी काही दिव्य चरित्र केली, त्या सर्व दिव्य चरित्रांचं, दिव्य कथांचं आपण श्रवण करत करत इथपर्यंत आलो. आपली कथा म्हणतोय आपण 7 दिवसाची आहे, परंतु 7 दिवसातून फक्त आपल्याला 2-2 तास प्राप्त होतात, म्हणजे 7 दुणे 14 तास. जिथे शुकदेवांनी 7 दिवस शुकदेवही सांगताना उठले नाही आणि 7 दिवस परीक्षिती राजा सुद्धा ऐकताना उठले नाही. पण आपण कलियुगामध्ये वास्तव्य करतो, कलियुगामध्ये राहतो. कलियुगामध्ये आयुष्य कमी आहे, कलियुगामध्ये वेळ कमी आहे. कलियुग हे धावपळीचं युग आहे. आणि म्हणून जेवढा वेळ सत्संगामध्ये जाईल, जेवढा वेळ भगवत भक्तीमध्ये जाईल, जेवढा वेळ श्रवणामध्ये जाईल, तेवढा वेळ आपण त्यामध्ये घातला पाहिजे. आपण आजपर्यंत अनेको वेळा ऐकत आलो की या जीवनाचा भरवसा नाही, कोण दिवस येईल कैसा नाही. जीवाचा भरवसा, या जीवाचा भरवसा नाही, कोणता दिवस येईल आणि कोणता दिवस आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला काय दाखवेल हे सांगता येत नाही, काही नेम नाही. या क्षणाला मनुष्य आपल्या सोबत बोलतो आहे, पुढच्या काही मिनिटामध्ये, काही क्षणामध्ये तो आपल्याशी बोलेल, याची सुद्धा आपल्याकडे शाश्वती नाही. म्हणून जेवढा वेळ आपल्याकडे शिल्लक राहील, जेवढा वेळ आपला उरेल, तेवढा वेळ आपण भगवत भक्तीमध्ये, श्रवणामध्ये घातला पाहिजे. आणि आपण साधे संसारिक माणसं, शेतकरी वर्ग आहे, आपण साधे माणसं आहोत, एकदम साधे माणसं आहोत. आपल्याला त्या अवघड आराधना, अवघड गोष्टी, अवघड मार्ग परवडण्यासारखे नाही. ते करण्यासाठी आपल्याकडे जी शक्ती पाहिजे ती नाही, ते करण्यासाठी आपल्याकडे जे अर्थार्जन पाहिजे ते नाही, जो वेळ पाहिजे तो नाही. म्हणून आपल्याला अतिशय सोयीयुक्त जे साधन असेल की ते करताना आपल्याला कुठलीही अडचण येणार नाही, कुठलीही समस्या येणार नाही, ते साधन आपण केलं पाहिजे. श्रीमद भागवतामध्ये 9विध प्रकारची भक्ती सांगितली. आपण नवविधा भक्ती नेहमी ऐकत आलो, पण त्या 9विधा भक्तींमध्ये पहिली 1 नंबरची भक्ती कोणती असेल तर ती आहे श्रवण भक्ती. पहिलं श्रवण आहे, श्रवणम, आणि मग कीर्तनम आहे. अगोदर ऐकणाऱ्याला पुण्यप्राप्ती आहे आणि नंतर सांगणाऱ्याला आहे. ऐकणारा अगोदर श्रेष्ठ आहे आणि मग सांगणार आहे. कानाने ऐकणाऱ्याला 9विध भक्तीमध्ये 1 नंबरचं स्थान दिलेलं आहे आणि मग कीर्तन करणाऱ्याला 2 नंबरचं स्थान दिलेलं आहे. मग पूजा अर्चना, श्रवणम, कीर्तनम, विष्णुस्मरणम, पादसेवनम, अर्चनम, वंदनम, दास्यम, सख्यम, आत्मनिवेदनम, ही जी 9विध प्रकारची भक्ती आहे. बाकीच्या नंतर पण पहिली भक्ती सांगितली श्रवण भक्ती. आणि म्हणून सर्वांगाचे कान करून आपण ही भगवत कथा ऐकली पाहिजे. प्रभूंचं चरित्र अंतःकरणामध्ये एवढं साठवलं पाहिजे की रात्रंदिवस पुन्हा कथा विश्रांती घेतल्यानंतर, कथेची सांगता झाल्यानंतर सुद्धा कितीतरी दिवस आपल्या कानामध्ये ते स्वर गुंजले पाहिजे, कायमचे आपल्या ते काही लक्षात राहिलं पाहिजे. आणि म्हणून प्रभूंचं हे अद्भुत चरित्र या परिवाराच्या माध्यमातून कैलासवासी रवींद्र भाऊंच्या स्मरणार्थ, पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आणि आपल्याला प्राप्त झालं. आणि आपण प्रभूंची ही गोड कथा, प्रभूंचं हे गोड चरित्र या ठिकाणी श्रवण करतो आहोत. काल तर साक्षात जगदीश्वर भगवान परमात्म्याच्या विवाह सोहळ्याचे आपण सर्वजण भागीदार झालो. आपल्या या कथा मंडपामध्ये प्रभूंचा विवाह सोहळा संपन्न झाला. आणि विशेष म्हणजे भगवान श्रीकृष्णांचे एकूण विवाह झालेले आहेत 16,108. भगवान कृष्णांनी 16,108 विवाह केले. पण भगवान परमात्म्यांची जी पहिली पत्नी आहे म्हणजे रुक्मिणी आईसाहेब, साक्षात माता लक्ष्मीचा अवतार,
त्या रुक्मिणी आईसाहेब महाराष्ट्रातले आहेत. रुक्मिणी साहेबांचं माहेर हे महाराष्ट्र आहे. म्हणून भगवान श्रीकृष्णांची पहिली सासूरवाडी महाराष्ट्रातली आहे. अमरावती जिल्ह्यामध्ये जे कौंडिण्यपूर आहे, रुक्मिणी आईसाहेबांचा जन्म कौंडिण्यपुरामध्ये झाला. आजही ज्या देवी मातेला नवस केला आणि म्हणून श्रीकृष्ण प्राप्त झाले, आजही ते जगदंबेचं मंदिर आपण कौंडिण्यपुराला गेलो तर आपल्याला बघायला मिळतं त्या जगदंबेचं मंदिर. म्हणून आपण भाग्यवान मंडळी आहोत की भगवान कृष्ण आपल्या या महाराष्ट्र नगरीमध्ये आले आणि महाराष्ट्र नगरीमध्ये येऊन रुक्मिणी आईसाहेबांचं त्यांनी हरण केलं होतं. रुक्मिणी आईसाहेबांना घेऊन द्वारकेला गेले. तपश्चर्येतून बाहेर येत नाही आणि महादेव तपातून बाहेर येत नाही, पत्नी नाही, म्हणून महादेवांच्या मुलाचा जन्म होणारच नाही ही धारणा मनामध्ये धरली आणि त्याने तो वर मागितला. ब्रह्माजींनी त्याला वर दिला की तुझा मृत्यू शिवपुत्राच्या हातूनच होईल. तारकासुराने सर्व देवतांना जेव्हा हैराण केलं, देवता परेशान झाले आणि परेशान झालेले देवता ब्रह्माजींकडे गेले. तुम्ही तारकासुराला वर दिला आणि आता बघा तारकासुर आम्हाला त्रास देतोय. सर्व देवांनी सर्व देवता एकत्र आले, मिळाले आणि आता महादेवांची तपश्चर्या भंग करायची. आणि महादेवांची तपश्चर्या भंग करणं एवढी सोपी गोष्ट नाही. महादेवांची तपश्चर्या भंग करायला गेलो आणि महादेवांनी जर तिसरा डोळा उघडला तर समोरच्याची डायरेक्ट राख, बिना सरपणाची सुद्धा गरज नाही. कोण जाणार महादेवांचं तपभंग करण्यासाठी? एकाही देवतेमध्ये ही शक्ती नव्हती, एकही देवता तयार नाही. सगळ्या जणांनी मिळून एक ठराव केला की कामदेवाला आणि रतीला पाठवू आपण. कामदेवाला देवताने सांगितलं की तुम्हाला महादेवांचं तपभंग करावं लागेल. रतीने नकार दिला की महादेवांचा क्रोध हा सामान्य नाहीये, महादेवांचा क्रोध भयानक आहे आणि त्यांच्या नेत्रातून निघणाऱ्या ज्वालेने जर माझ्या पतीला जाळलं तर, जर माझे पती गेले तर मग मी काय करू? नकार दिला रतीने. पण कामदेवांना सांगितलं की विश्वाच्या कल्याणासाठी, या सृष्टीच्या रक्षणासाठी, सृष्टी नियंत्रित राहण्यासाठी तुम्हाला हे धाडस करावं लागेल. आम्ही तुमची रक्षा करू म्हटल्यानंतर बराच वेळ समजावल्यानंतर कामदेव तयार झाले आणि कामदेव निघाले. सोबत वसंत ऋतू घेतला, मंगलवाद्ये घेतली, अनेक अप्सरा घेतल्या, आपला धनुष्य घेतला कामदेवाने आणि आपल्याकडे जे कामाचे 5 बाण होते त्या धनुष्यामध्ये टाकले आणि कामदेव निघाले जिथे महादेव तपश्चर्येमध्ये लीने. वसंत ऋतूचं जिथे आगमन होतं तिथे मंगलमय वातावरण तयार होतं. झाडांना बहार येतो, सुगंधित वारे वाहू लागतात, मंगलवाद्य वाजू लागतात. कामदेवांनी जेव्हा आपली मंगलवाद्ये छेडली तेव्हा रंभा, उर्वशी, सर्व ज्या अप्सरा आहेत त्या तिथे नृत्य करायला लागल्या. असं कामुक वातावरण कामदेवांनी तयार केलं की कामविवश होऊन, या वातावरणाचा प्रभाव होऊन भगवान भोलेनाथांना आपल्या तपश्चर्येतून बाहेर यावंच लागेल. अप्सरा प्रयत्न करू लागल्या, वसंत ऋतूने आपले सगळे प्रयत्न केले, रती नृत्य करायला लागली, तरी सुद्धा महादेव तपश्चर्येतून जागृत होत नाही. कामदेवांनी विचार केला आता महादेवांना तपश्चर्येतून जागृत करायचं, म्हणून आपल्या धनुष्याला त्यांनी एक पहिला बाण जोडला. त्या बाणाचा मारा त्यांनी भगवान भोलेनाथांवरती केला. पहिल्या बाणाने महादेवांवरती कुठलाही परिणाम झाला नाही. दुसरा बाण महादेवांवरती सोडला, मग मात्र महादेवांवरती त्या बाणाचा थोडासा परिणाम व्हायला सुरुवात झाली. तिसरा, चौथा असं करता 5 बाण कामदेवाने महादेवांवरती सोडले. जसा 5वा बाण महादेवांवरती सोडला, महादेवांच्या कपाळावरती गडद अशा आढ्या निर्माण झाल्या, चेहऱ्यावरती क्रोध जागृत झाला आणि सर्व आसमंत थरथरायला लागलं.
तो पर्वत थरथरायला लागला. सगळे देवता घाबरले. कामदेव भयाने थरथर कापू लागला. रतीचा जीव कंठाशी आला. पोटामध्ये गोळा आला तिच्या. आता काय होणार आहे? तेवढ्यात महादेवांनी आपले डोळे उघडले आणि रागाने संतप्त नजरेने समोर बघितलं. तिसरा नेत्र उघडला गेला आणि तिसऱ्या नेत्रातून जी ज्वाला बाहेर पडली त्या ज्वालेने कामदेवाला जाग्यावर जाळून भस्म केलं. कामदेव भस्म झाले. सर्व देवता थरथर कापत होते. रती विलाप करायला लागली. रती देवतांना म्हणायला लागली, तुम्ही म्हणाले होते तुम्ही माझ्या पतीचं रक्षण करणार, माझ्या पतीला वाचवणार. तुम्ही माझ्या पतीला वाचवलं नाही. माझ्या पतीची रक्षा करा प्रभू. सृष्टीच्या विस्तारासाठी तुम्ही आमचा उपयोग करून घेतला, आमचा वापर करून घेतला. माझे पती गेले, आता मी कशी राहू? रती विलाप करायला लागली. भगवान श्री हरींनी महादेवांना सर्व पूर्वकल्पना दिली की कशासाठी तुमचा तपभंग करावा लागला. आणि तारकासुरासारख्या दैत्याचा विनाश करण्यासाठी तुमचं तपश्चर्येतून बाहेर येणं गरजेचं होतं, जागृत होणं गरजेचं होतं. आणि म्हणून त्यासाठी ही जोखीम उचलायला कोणी तयार नव्हतं. पण कामदेवांनी ही जोखीम उचलली आणि कामदेव आता भस्म झाले. रतीचा विलाप पाहिल्यानंतर महादेवांना ही करुणा दाटून आली. महादेवांना ही तिची दया आली आणि महादेवांनी रतीला सांगितलं, रती विलाप करू नको, तुझे पती तुला परत मिळतील. आता त्यांचं शरीर नष्ट झालेलं आहे, पण पुन्हा तुला प्राप्त होतील जेव्हा द्वापार युगामध्ये भगवान कृष्णांचा अवतार होईल. आणि भगवान कृष्णांचा अवतार झाल्यानंतर त्यांची जी पत्नी असेल माता लक्ष्मीचा अवतार रुक्मिणी, त्या रुक्मिणीच्या उदरातून तुझे पती पुन्हा एकदा जन्म घेतील आणि तुझे पती तुला द्वापार युगामध्ये पुन्हा प्राप्त होतील. म्हणून गृहस्थ आश्रम भगवान कृष्णांचा सुरू झाला रुक्मिणी आईसाहेबांसोबत. काही दिवस व्यतीत झाल्यानंतर रुक्मिणी आईसाहेबांनी सुंदर अशा पुत्राला सुकुमाराला जन्म दिला. तोच कामदेवाचा अवतार ज्याचं नाव होतं प्रद्युम्न. बोलिये प्रद्युम्न महाराज की जय. प्रद्युम्नाचा जन्म झाला. शंभरासूर नावाचा एक राक्षस होता की त्याचाही वध प्रद्युम्नाच्या हातूनच त्या ठिकाणी लिहिलेला होता. म्हणून सर्व लीला तशाच पद्धतीने घडत गेल्या. भगवान परमात्म्याची द्वारिका नगरी. काल आपण पाहिलं की द्वारकेचं निर्माण कसं झालं. समुद्राच्या मधोमध ही द्वारका आहे. भगवान परमात्म्याच्या नवीन नगरीसाठी, नवीन राज्यासाठी देवशिंपी विश्वकर्माजींनी समुद्राकडून जागा काही कालावधीपुरती जोपर्यंत भगवंत आहेत तोपर्यंत जागा द्या. भगवंत गेल्यानंतर तुमची जागा तुम्हाला मिळेल. म्हणून तर जी मूळ द्वारका आहे, प्रभूची जी द्वारका आहे ती पाण्यामध्ये बुडालेली आहे. समुद्राने प्रभूंनी अवतार संपवल्यानंतर आपली आपली जागा पुन्हा त्या ठिकाणी मिळवून घेतली. सगळीकडे पाणी झालं. सुंदर अशी द्वारका नगरी. द्वारका नगरीतील लोक सुखी होते, समाधानी होते. आता जिथला राजा जर भगवान कृष्ण आहे, भगवान परमात्म्याच्या सानिध्यामध्ये राहत आहेत, सगळे सुखी समाधानी असतील. सगळेजण प्रभूचं गुणगान करतात. पण असं होतं की गावामधील सगळेच आपले हितैषी असतात असे नाही. एखादा मिठाचा कडा राहतोच. सगळं काही असलं तरी एखादा का होईना राहतोच की जो आपली निंदा करत असतो आणि केली पाहिजे. तो वारंवार आपली सफाई करत असतो. आपल्याला आपली एवढी काळजी नसते. आपल्याला स्वतःला आपले एवढे दुर्गुण माहीत नसतात, तेवढे निंदकाला माहीत असतात. म्हणून तो महाराज म्हणतात, निंदकाचे घर असावे शेजारी. आपल्या अंगणात, आपल्या वावरात त्याला घर बांधून द्यावा. भाऊ इथं येऊन राहीन, रोज मला नाव ठेव, रोज मला नाव ठेव, रोज सांग माझ्यात काय कमी आहे. म्हणजे मग मला कपडे धुवायला तरी आपल्याला स्वतःचं साबण आणावा लागतो, खर्च करावा लागतो. पण निंदक बिना साबणाची, बिना खर्चाची आपली सफाई करत असतो. बिचाऱ्याचे आपल्यावर एवढे उपकार आहे की आपलं सगळं पाप तो त्याच्या डोक्यावर घेत असतो. निंदा करणाऱ्याला सगळा दोष कोणाच्या डोक्यावर जातो? निंदा करणाऱ्याच्या डोक्यावर जात असतो. म्हणून माणसाने खुश राहिलं पाहिजे. जेवढी लोक नावं ठेवतील तेवढं आपण खुश राहायचं. अजून हसायचं आपण, अजून आपण हसायचं.
प्रतिउत्तर देत बसायचं नाही, दखल घेत बसायचं नाही. आपल्या आपल्या मस्तीमध्ये मस्त चालत राहायचं, आपलं काम चालू द्यायचं. भगवान परमात्म्याच्या नगरीमध्ये सुद्धा असा एक होता, राहायचा प्रभूंच्या नगरीमध्ये, पण प्रभूंचा जयघोष, प्रभूंचा जय जयकार त्याला सहन होत नव्हता. कृष्णाच्या नगरीमध्ये राहतोय, आराधना करायचा सूर्यदेवाची, सूर्यदेवाचा उपासक होता तो. भगवान कृष्ण म्हणायचे चला सूर्यदेव, तर सूर्यदेव कमीत कमी देवदेव तर करतोय, पण हा म्हणायचा अरे काय तुम्ही त्याला राजा म्हणता, असं कुठं राजा राहतो का, असं कुठं वागत असता का, वगैरे वगैरे वगैरे. तो लोकांना भडकायचा प्रयत्न करायचा. सूर्यदेवाची एवढी आराधना केली, सूर्यदेवाची एवढी साधना केली त्याने, की सूर्यदेव त्याच्यावरती प्रसन्न झाले आणि त्याला एक दिव्य मणी दिला सूर्यदेवांनी, सेमंतक नावाचा मणी. त्या मण्याचं वैशिष्ट्य असं होतं महिला मंडळी, सेमंतक मणी असा होता, कसा दररोज सकाळी बसायचं, ते मण्यापुढे जाऊन त्याची सेवा करायची. पूजा वगैरे झाली की तो मणी दररोज 8 भार सोनं द्यायचा. किती? 8 भार दररोज, दररोज सोनं द्यायचा. तुम्हाला पाहिजे का मणी? मणी सोनं नाही हो, सोनं नाही देणार मी, तुमच्याकडूनच घेऊन जाणार आहे. आता मणी पाहिजे असेल तर सूर्यदेवाची सेवा करायची, सूर्यदेव मणी देतो. नको का? बरं जाऊ द्या, कॅन्सल. सूर्यदेवाने त्याला समंतक नावाचा मणी दिला. मणी दररोज सोनं द्यायचा आणि तो मणी धारण केला की प्रचंड तेज, प्रचंड ऊर्जा त्याला प्राप्त व्हायची. त्याने तो मणी गळ्यामध्ये असा अडकवला आणि पूर्ण द्वारका नगरीमध्ये फिरायला लागला दाखवत. आपल्याला सवय आहे की नाही, नवीन दागिना केला की घालायचा आणि गावात जायचं. डॉक्टर साहेब किती आम्ही रक्त ते सगळं चेक केलं तरीसुद्धा तुम्हाला सुद्धा ते सापडणार नाही जो आम्हाला आजार आहे महिला मंडळींना. आम्ही जर एखादा नवीन दागिना केला आणि गावात घालून गेलं, जोपर्यंत 10-15 महिला आम्हाला विचारित नाही कधी आणला आणि केवढ्याला आणला, कुणी आणला, तोपर्यंत असं आजार होतो, असं पोटात दुखतं, असं पोटात दुखतं, असं पोटात दुखतं की पार ऑपरेशन केलं तरी बरं होत. तर विचारलंच पाहिजे 10-15 जणांनी, तसं बरं वाटत नाही. अंगठी असली तर 3दाच बोट पुढं, इकडं आमटी वाढा आणि तिकडं बुंदी वाढा, बोटाकडं पहा. का बरं? अंगठी आहे, दिसलं पाहिजे, लोकांनी विचारलं पाहिजे म्हणून मनुष्य मिरवत असतो. तो सत्राजित गाळ्यामध्ये मणी घालायचा, मणी घातला आणि द्वारका नगरीत मिरवायला लागला. आता काही लोक गरीब असतात, काही श्रीमंत असतात, ज्याच्या त्याच्या प्रारब्धाने ज्याला त्याला धन मिळत असतं. काही लोक त्या सत्राजिताकडे कुतूहलाने पाहायला लागले, बापरे सूर्यदेव आले, सूर्यदेव आले, सूर्यदेव आले. गरीब भाबड्या लोकांना वाटलं की सूर्यदेवच उतरून आले की काय, आणि देवता आधेमध्ये येत राहायचे द्वारकेला. सूर्यदेव आले, सूर्यदेव आले. भगवान कृष्ण म्हणाले आले सूर्यदेव नाही तो सत्राजित आहे, आणि हत्याचा उजेड नाही तर त्याला मिळालेल्या मण्याचा उजेड आहे. तो म्हणायला लागला बघा बघा कसा मला मणी भेटलाय तर हा जळतोय, याला माझा सूर्यदेवांनी केलेला गौरव सहन होत नाही. भगवान परमात्म्याला अपशब्द बोलला. प्रभूंनी त्या फक्त स्मित केला आणि निघून गेले. सत्राजिताला वाटलं आता हसून निघून गेलाय, आता काहीतरी करणार आहे हा. दुसऱ्या दिवशी सत्राजिताचा एक लहान भाऊ होता, त्याचं नाव होतं प्रसेन. त्या प्रसेनाने आपल्या भावाकडून तो मणी घेतला, गळ्यामध्ये घातला आणि घोड्यावर बसून तो शिकार करण्यासाठी वनामध्ये गेला. शिकार करण्यासाठी गेल्यानंतर आता तो मणी असा लकलकायचा, सगळीकडे त्या मण्याचा प्रकाश पडायचा. तो मणी घेऊन जंगलामध्ये फिरत असताना एका सिंहाची नजर त्या मण्याच्या प्रकाशामुळे त्या प्रसेनवरती पडली आणि त्या प्रसेनवरती सिंहाने हमला केला आणि प्रसेनला ठार केलं. आणि तो मणी हातामध्ये घेतला. ही चमकणारी वस्तू काय? तो मणी जसं त्याने त्या सिंहाने आपल्या दोन्ही पायामध्ये घेऊन त्या मणीचं निरीक्षण करायला सुरुवात केलं. चकाकणारी काहीतरी गोष्ट आहे. तो निरीक्षण करतो न करतो तोच त्याच्यावरती एका महाबलाढ्य अस्वलाने हमला केला त्या सिंहावरती. सिंहाला प्रतिउत्तर देईपर्यंत किंवा सिंहाने सावध होईपर्यंत त्या अस्वलाने त्या सिंहाला मारून टाकलं आणि तो मणी आपल्याकडे घेतला.
आणि ते अस्वल ते मणी घेऊन आपल्या गुफेमध्ये निघून गेलं. इकडे बराच वेळ झाला, सकाळची संध्याकाळ झाली, दुसरा दिवस उजाडला, तरी सुद्धा प्रसेन परत आला नाही. म्हणून सत्राजित कृष्णांच्या राज्यसभेमध्ये गेला आणि लोकांना म्हणायला लागला, माझा भाऊ अजूनपर्यंत आला नाही. काल आम्हाला तो मणी मिळाला, आमच्याकडील मणी पाहिला आणि या कृष्णाला तो सहन झाला नाही, म्हणून माझा भाऊ हा मणी घेऊन गेला असता, यानेच माझ्या भावाचं काहीतरी बरं वाईट केलं आणि तो मणी याने चोरलेला आहे. प्रभूंवरती चोरीचा आरोप आला. प्रभूंनी सांगितलं, मी चोरी केली आहे, पण ती फक्त लहानपणी दही दूध माखन मिश्रीची, ते बी ज्यांचं चोरलं त्यांनाच खाऊ घातलं. पण चोरीचा आरोप आला, भगवंताला तो सहन झाला नाही. भगवंताने काही निवडक यादव आपल्यासोबत घेतले आणि जंगलामध्ये त्या प्रसेनला शोधायला गेले. प्रभू शोधाअंती प्रसेन एका ठिकाणी त्यांना रक्तभंबाळ अवस्थेतून त्यांच्या लक्षात आलं की जंगली श्वापदाने, वाघाने म्हणा सिंहाने म्हणा, याच्यावरती हमला केलेला, याला मारलेलं आहे. सिंहाच्या पावलाचे ठसे काही अंतरावरच गेल्यानंतर त्यांना पुन्हा तो सिंहही मरून पडलेला दिसला. सिंहाला कोणी मारला असेल पाहिलं तर पुढे एका मोठ्या बलाढ्य प्राण्याच्या पावलाचे ठसे दिसायला लागले आणि ते ठसे बघत बघत त्याचा पाठलाग करत करत त्या गुहेपर्यंत यादव आणि भगवंत गेले. एका गुहेजवळ जाऊन ती पावलं थांबली. नक्कीच या गुहेमध्ये तो प्राणी गेलेला आहे, हो ना हो, मणी त्याच्याकडेच असला पाहिजे. म्हणून प्रभूंनी त्या यादवांना सांगितलं, तुम्ही इथे दरवाजाजवळच थांबा, तुम्ही आतमध्ये काही येऊ नका. काही दिवस माझी वाट बघा आणि मी जर लवकर या गुहेतून बाहेर आलो नाही तर तुम्ही मात्र द्वारकेला पुन्हा निघून जा. भगवंत आतमध्ये गेले, यादव बाहेर प्रभूंची वाट बघत उभे राहिले. भगवंत जेव्हा आत गेले, भगवंताने पाहिलं एक सुंदर कन्या, सुकुमार कन्या, एक नवतरुणी, आणि तिच्या हातामध्ये तो दिव्य मणी आहे. भगवंत बघत राहिले. या सुस्वागत महाराज, स्वागत महाराज, सुस्वागत महाराज, स्वागत महाराज, सुस्वागत महाराज, स्वागत महाराज, सुस्वागत महाराज, स्वागत महाराज,
आज आपल्या श्रीमद भागवत कथेला भेट देण्यासाठी अगदी आकस्मिकरित्या म्हणजे एक सरप्राईजच महाराजांनी दिलेलं आहे. अगदी आकस्मिकरित्या कथेला आपल्या शुभेच्छा देण्यासाठी भेट देण्यासाठी आमचे गुरुबंधू आपल्या संपूर्ण परिसराचं असणारं वैभव आदरणीय हरिभक्तपरायण उत्तमजी महाराज गाढे यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. महाराजांसाठी एकदा जोरदार टाळ्या सर्वांनी वाजवायच्या आहेत. या ठिकाणी महाराजांचा छोटासा सन्मान या ठिकाणी होतो आहे. महाराजांनी त्याचा स्वीकार करावा. धन्यवाद. या ठिकाणी महाराज उपस्थित झाले आणि नेहमी मोबाईल हातामध्ये घेतला महाराजांचं स्टेटस जर पाहिलं तर एकही दिवस शक्यतो काही रिकामा नसतो. पण आज म्हणजे आकस्मिक आम्हाला अगदी मनापासून आनंद झाला. महाराज उपस्थित झाले. अतिशय मृतभाषी गोड स्वभावाचे आणि संपूर्ण सर्वांचेच लाडके असणारे उत्तम महाराज या ठिकाणी उपस्थित राहिले. महाराजांना पुन्हा कोटी कोटी धन्यवाद देते. आणि मी नेहमी दररोज कथेतून बोलत आले. खास नाईकवाडी परिवारासाठी तुम्ही कथा आयोजित केली आणि कथेच्या आयोजन केल्यामुळे बघा कथेच्या निमित्ताने श्रीमद भागवत तर इथे आलेलंच आहे. प्रभू आलेत. अनेक संत महंत अचानक अगदी अपेक्षितपणाने या ठिकाणी उपस्थित राहत आहेत. आपल्या सर्वांवरती आशीर्वाद, संतांची कृपा, संतांचे चरण आपल्या या भूमीला, या कथेला प्राप्त होत आहेत. आणि हा प्रभूचा दैवी संकेत आहे की तुम्ही श्रीमद भागवत कथा केली. ज्या कार्यासाठी, ज्या उद्देशाने ही कथा केली आहे तो उद्देश आपला 100% म्हणजे प्रभूच्या कृपेने अगदी सुफल संपन्न झालेला आहे. आणि म्हणून प्रभूंचं सुंदर जे चरित्र अंतःकरणापासून श्रवण करतात ते घडवून आणतात. त्यासाठी अथाक परिश्रम या परिवाराने घेतले आणि त्याचं फळ, त्याचे परिणाम आलेल्या सर्व मंडळींना सुद्धा ते दिसत आहेतच. प्रभूंची ही दिव्य भव्य अनुभूती, एक रोमांच प्राप्त करून देणारी, संघर्ष शिकवणारी ही कथा आपण ऐकतो आहोत. प्रभू जेव्हा त्या गुहेमध्ये जातात, गुहेमध्ये गेल्यानंतर एक सुंदरी नवतरुणी प्रभूंच्या नजरेस येते आणि प्रभू तिला बघतात
आणि तिच्या हातामध्ये तो सदराजिताचा असणारा मणी आहे. त्या मण्याचं तेज त्या संपूर्ण गुहेमध्ये पसरलेलं आहे. प्रभूंनी मणी पाहिला. तो मणी प्रभू तिच्याकडे मागणार किंवा तिच्यापर्यंत पोहोचणार त्याच आधी त्या तरुणीचे पिताश्री म्हणजे जे बलाढ्य अस्वल आपण पाहिलं ज्याने सिंहाचा वध करून तो मणी मिळवला, तो प्रभूंच्या समोर येऊन उभा राहिला. प्रभूंच्या छवीचं, प्रभूंच्या रूपाचं दर्शन करायला लागला, निरीक्षण करायला लागला. प्रभू सुद्धा त्याच्याकडे बघतायत. मंद मंद मुस्कान आहे प्रभूंच्या चेहऱ्यावरती. प्रभू कुठेतरी त्यांच्या डोळ्याचा अंदाज घेतायत की यांनी मला ओळखलं की नाही म्हणून. ते दुसरे तिसरे कोणी नाही तर रामायणामध्ये जेव्हा रावणाने सीता मातेचं हरण केलं आणि हरण केल्यानंतर जेव्हा प्रभू सीता मातेच्या शोधार्थ निघाले, सुग्रीवजींची भेट झाली आणि वानर सेनेचं सहकार्य प्रभूला मिळालं. त्या संपूर्ण सेनेमध्ये सुग्रीवजींच्या मंत्रिमंडळामध्ये जांबुवंतजी एक महत्त्वाची भूमिका बजावत होते. वयाने ज्येष्ठ, श्रेष्ठ, अनुभवी. त्या युद्धामध्ये रावणाच्या संघर्षामध्ये जांबुवंतजींकडे काम होतं की तुम्ही आम्हाला मार्गदर्शन करायचं. आम्ही काय केलं पाहिजे, कसं केलं पाहिजे या गोष्टी तुम्ही आम्हाला सांगायच्या. आणि म्हणून जांबुवंतजींना आपलं कला कौशल्य पाहिजे तेवढं तिथे गाजवता आलं नाही. प्रभूंना रावणाबरोबर युद्ध करताना पाहिलं. जांबुवंतजींच्या अंतःकरणामध्ये एक इच्छा उत्पन्न झाली. पण प्रभूंना आपली इच्छा सांगायची कशी म्हणून या विवंचनेमध्ये जांबुवंतजी होते. रावणाचा वध केला. सीतामाईला घेऊन प्रभू अयोध्येला परत आले. अयोध्येचे राजे झाले, राज्य गादीवर बसले आणि प्रभूंनी एक बक्षीस समारंभ ठेवला. आणि प्रत्येकाला ज्याने जसं काम केलं तसं रामप्रभूंनी बक्षीस वाटायला सुरुवात केली. जांबुवंतजींचा नंबर आला आणि जांबुवंतजींना प्रभूंनी विचारलं काय पाहिजे तुम्हाला. तुम्ही ज्येष्ठ आहात, श्रेष्ठ आहात, वयाने मोठे आहात, अनुभवाने अधिकाराने मोठे आहात, काय पाहिजे. जांबुवंतजींनी सांगितलं प्रभू मी जे मागणार आहे ते तुम्ही मला देणार का. प्रभू सांगतायत तुम्हाला जे पाहिजे ते मी तुम्हाला देईल, काय हवंय. त्यांनी सांगितलं एकदा माझ्याबरोबर युद्ध करा, मला एकदा तुमच्याशी युद्ध करायचंय, एकदा तुमच्याशी युद्ध करण्याची माझी इच्छा आहे, मला तुमच्याशी करायचंय. प्रभूंनी सांगितलं काका या अवतारामध्ये तर मी तुमच्याशी काही युद्ध करू शकत नाही, पण मी तुम्हाला वचन देतो की या जन्मात नाही पण पुढच्या जन्मात मात्र मी तुमची इच्छा नक्की पूर्ण करेल. आणि तेच जांबुवंतजी आज भगवंताच्या समोर उभे आहे, भगवान कृष्णांच्या समोर उभे आहे. आणि आज भगवान परमात्म्यालाही त्या गोष्टीची आठवण होते आणि जांबुवंतजींना दिलेलं वचन आज पूर्ण करण्याची वेळ आली आहे. म्हणून त्या कन्येच्या आणि भगवंताच्या मध्ये जांबुवंतजी येऊन उभे राहिले आणि जांबुवंतजींनी सांगितलं हा मणी घेण्यासाठी जर तुम्ही आलेला असाल तर हा मणी मी युद्ध कौशल्याने सिंहाला मारून, सिंहाला हरवून आणि तो मणी मी मिळवलेला आहे. तुम्हाला जर हा मणी प्राप्त करायचा असेल तर काय करावं लागेल, तुम्हाला मला पराजित करावं लागेल, तेव्हा हा मणी तुम्हाला मिळेल. प्रभूने होकार दिला. दोघांचं युद्ध त्या गुहेत सुरू झालं, मल्लयुद्ध. बाहेर यादव उभे आहेत भगवंताची वाट बघत. भगवंताने सांगितलं काही दिवस माझी वाट बघा, मी नाही आलो तर निघून जा. 15 दिवस वाट पाहिली यांनी, 15 दिवस वाट बघितली, पण 15 दिवस झाले तरी सुद्धा भगवंत गुहेतून बाहेर आले नाही. जांबुवंतजीचं भगवान श्रीकृष्णांचं युद्ध चालू होतं. सुमारे 18 दिवस झाले आणि भगवान परमात्मा जांबुवंतजी युद्ध करतायत. आता देवाचं आणि भक्ताचं युद्ध आहे. हा मनामध्ये वैरभाव घेऊन नाही तर भक्ताची इच्छा पूर्ण करण्यासाठी भगवंत त्यांच्याशी युद्ध करताय. युद्ध चाललं. 18व्या दिवशी मात्र जांबुवंत काका थकले आणि थकल्यानंतर त्यांनी प्रभूंपुढे हात जोडले, गुडघ्यांवरती प्रभूंच्या चरणाशी नतमस्तक झाले आणि प्रभूंना सांगितलं मी धन्य झालो, पूर्ण केला मनोरथ. तुम्ही माझी इच्छा पूर्ण केली, मी धन्य झालो. प्रभू एकच इच्छा आहे की ज्या रूपाशी मी प्रीती केली, ज्या रूपावरती मी प्रेम केलं
ज्या रूपाच्या सानिध्यात राहिलो त्या राम रूपामध्ये एकदा मला दर्शन द्या. भगवंताने जांबुवंतजींची ती इच्छा पूर्ण केली आणि कृष्ण अवतारात असून सुद्धा भगवंताने जांबुवंतजींना राम रूपामध्ये दर्शन दिलं. जांबुवंतजी प्रसन्न झाले, अंतःकरण गदगद झालं जांबुवंतजींचं. प्रभूंपुढे हात जोडून उभे राहिले आणि जांबुवंतजींना प्रभू सांगतायत की हा मणी आता मला घेऊन जायचा आहे. माझ्यावर चोरीचा आरोप आलाय म्हणून मला हा मणी न्यावं लागेल. मणी घेतला. भगवंत वळाले पण जांबुवंतजींनी परत अडवलं. सांगितलं देवा माझी आणखी एक इच्छा आहे तेवढी पूर्ण करा. कोणती इच्छा? ही जी कन्या आहे सुंदर आहे, रूपवती आहे, नवतरुणी आहे आणि ही माझी कन्या आहे. हिचं तुम्ही वरण करावं, हिचं तुम्ही पाणी ग्रहण करावं अशी माझी इच्छा आहे. माझ्या मुलीशी माझ्या कन्येशी तुम्ही विवाह करा. आणि जांबुवंतजींची ती मागणी भगवान परमात्म्याने पूर्ण केली आणि भगवान परमात्म्याचा दुसरा विवाह सोहळा झाला जांबुवंती बरोबर. पहिली रुक्मिणी. आता तुम्ही नावं मोजायची. किती किती झोपल्या नाही ना? किती? एक तर याच्यामुळे ऐकू येईना. किती? 16,108. मी प्रत्येक वेळेस नाव विचारीन. जिथं तुम्ही नावं विसरले का तिथं मग शॉर्टकट. आता नावं लक्षात ठेवा. पहिली रुक्मिणी, दुसरी जांबुवंती. भगवान परमात्म्याने जांबुवंतीला घेतलं, तो मणी घेतला आणि आपल्या द्वारका नगरीमध्ये परत आले. भगवंत सुखरूप आलेलं पाहिलं. वसुदेव देवकी सर्व द्वारका येणार नाही. पोह्याची परचुंडी घेतली, पोहे सोडले आणि कांदा नाही, टोमॅटो नाही, महिला मंडळी शेंगदाणे नाही, तेल नाही, पोहे सुदाम देवाची फाके मारी कोरडीची. भगवान परमात्म्याने पहिला घास घेतला पोह्याचा आणि भगवान परमात्म्याने डोळा बंद केले. आहा काय स्वाद आहे, काय स्वाद आहे. सुदामजी काय पोहे आणलेत माझ्यासाठी. पहिल्या घासावर तुम्हाला मी स्वर्ग देऊन टाकतो. पहिली मुठ्ठी लेते ही प्रभूने स्वर्ग सुदामा के नाम किया है. पहिल्या मुठ्ठीत स्वर्ग लोकीचं ऐश्वर्य देऊन टाकलं. दुसरा घास भगवंताने उचलला, दुसरा घास खाल्ला. हा आता याच्यात तर खूपच चव आहे. पहिल्या घासात स्वर्ग, दुसरा घास घेतला इह लोकीचं सगळं वैभव सुदामजी तुमच्यावर नोच्यावर करतो. इह लोकीचं वैभव देऊन टाकलं. आता तिसरा घास घेणार. रुक्मिणी आईसाहेबाला धाक पडला, कारण तिसऱ्या घासात यांनी ठरवलं होतं की वैकुंठच देऊन टाकायचा. रुक्मिणी आईसाहेब म्हणे असा कसा माझा नवरा आहे भोळा. भक्त म्हटलं की काहीच दिसत नाही. माझं घर सुद्धा आता दान करायला लागला. म्हणून रुक्मिणी आईसाहेब मध्ये आल्या आणि तिसरा घास खाण्यापासून अडवलं. आम्हाला पण द्या म्हणे काही खायला. आणि ते पोहे काढून घेतले रुक्मिणी आईसाहेबांनी देवाच्या हातातून. नाही तर वैकुंठ सुद्धा दान देऊन टाकायचं होतं. सगळ्यांनी पोहे वाटून खाल्ले. सुदामजी अनेक दिवस इथे राहिले. इकडे रुक्मिणी आईसाहेबांनी थेट सुदामजीच्या नगरीमध्ये पोहोचल्या. लक्ष्मी रूपामध्ये अखंड लक्ष्मी दान देऊन टाकली. सुशिलेला असा वर दिला की कधीच तिला म्हातारपण येणार नाही, ती कधीच वृद्ध होणार नाही, आजीवन तरुण राहील. विश्वकर्माजींना पाठवलं. सुदामजींना मोठा सोन्याचा महल दिला. सुदामजीला एकट्याला नाही तर सुदामजीची संपूर्ण नगरी देवाने सोन्याची करून टाकली. इकडं सुदामजीला काहीच माहीत नाही. सुदामजीला ओवाळलं. सुदामजीच्या मस्तकावरती कपाळावरती ज्या रेषा असतात त्या कपाळांच्या रेषावरती श्री शैली अक्षर त्या ठिकाणी प्रभूंना दिसलं. म्हणजे लक्ष्मीचा विनाश, लक्ष्मी टिकणार नाही. भगवान परमात्म्याने कुंकुम तिलक करण्याच्या निमित्ताने शब्द फिरवले. यशस्वी सदैव यशवान राशील, श्री प्रसन्न होईल आणि आशीर्वाद दिला. सुदामजी अनेक दिवस राहिले आणि एके दिवशी म्हणतायत देवा आता मी निघतो, मला उशीर झाला, खूप दिवस राहिलो, मला जावे लागेल. भगवंत म्हणाले ठीक आहे, आता दुसऱ्यांच्या घरी तरी किती दिवस राहणार, जा तू, पण एक काम कर, काय जे माझे दागिने घातले, जे चांगले चांगले कपडे घातले, जे जे जो सगळं धारण केलं ते सगळं इथं काढून ठेवून जसा आला होता. बाकीचे म्हणायला लागले अरे देवा
लोक तुला म्हणतात दगडाचा आहे दगडाचा आहे, मग खरं तू दगडाचाच आहे, दुसरं तर काय दिलं नाही, पण आहे तेवढं तर ठेवायचं होतं कमीत कमी. देव म्हणाले नाही, याला एकट्याने जायचं आहे, रस्त्याने चोरांनी दरोडेखोरांनी अडवलं तर, म्हणून जसा आलाय तसं जाऊ द्या म्हणाले. सुदामजी परत जाण्यासाठी निघाले. सुदामजीला कल्पना नाही, इच्छा मनामध्ये झाली नाही देवाकडे काही मागण्याची, पण भगवंताने पडिये देह भाव पुरवी वासना, आणि ते आपणापासी न्यावे, भक्ताला सांगायची गरज पडत नाही. म्हणून सुदामजी पुन्हा आपल्या नगरीमध्ये निघाले. पण देवाने दुःखी दरिद्री झालेला आपला मित्र मूठभर पोह्यासाठी त्याला सोन्याचा गाव देऊन टाकला. सुदामा ब्राह्मण दुःखे दरिद्री पीडिला, सगळे नाही झाले तरी कोणी जरी त्यांच्या परिवारातून यावं, कारण प्रभूंची भागवत कथा तुमच्याकडे झाली आहे. आणि म्हणून वृंदावनच्या यात्रेला सर्वांनी ज्यांना यायचं आहे, बरीच नावं या ठिकाणी आलेली आहेत. यात बरं ठीक आहे, माईक मी थोड्या वेळासाठी डॉक्टर साहेबांकडे सुपूर्द करते आहे. आणि एक मिनिट, पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आणि कीर्तनाबरोबरच आपलं स्वर्गीय राहुलदादा मधुकरराव टेके पाटील चॅरिटेबल ट्रस्ट आयोजित आणि नाशिक तुलसी आय हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमानाने या ठिकाणी आपण दररोज सूचना देत होतो. त्यांच्यातर्फे आयोजित स्वर्गीय रवींद्र कैलास नाईकवाडी यांच्या पूर्ण स्मरणाच्या निमित्ताने आपलं या ठिकाणी मोफत नेत्ररोग तपासणी शिबिर आणि शस्त्रक्रिया शिबिर या ठिकाणी होणार आहे. आणि आज आपल्या कथेचा शेवटचा दिवस. अनेक मान्यवरांनी या ठिकाणी आपल्या कार्यक्रमाकरता उपस्थिती दिली. त्याचबरोबर आपले ज्येष्ठ सर्व आदरणीय मंडळी असतील, त्यांनीसुद्धा पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत उपस्थिती दिली. त्याचबरोबर फार मोठं मोलाचं सहकार्य. महाराज, कथा आणि कीर्तन जर कोणामुळं टिकून असेल तर महाराज या आमच्या माता भगिनींमुळं खऱ्या अर्थानं टिकून आहे. त्यांच्याकरता एकदा टाळ्या होऊन जाऊ द्या. कार्यक्रम म्हटला की रांगोळी असू द्या, महाराजांचं स्वागत असू द्या, हरिपाठ असू द्या. दररोज महाराज मी तुमच्या आधी येत होतो. आमच्या ज्येष्ठ माता भगिनी महाराज हरिपाठ अगदी नित्य नियमाने करत होत्या. त्यांच्याकरता सुद्धा एकदा टाळ्या होऊन जाऊ द्या. हरिपाठ करणाऱ्या आमच्या मातोश्री. आणि दररोज स्वागत असेल, महाराज कुठपर्यंत आले कुठपर्यंत नाही आले, या दिद्या इथल्या ज्या होत्या ना महाराज मला दररोज विचारायच्या कुठपर्यंत आले, फोन लावा बरं. आणि फुलाच्या पाकळ्या करून तयारच, अगदी तख्त बैठे राम, तयारच एकदम. त्या दिद्यांकरता, रांगोळी काढणाऱ्या आणि स्वागत करणाऱ्या दिद्यांकरता सुद्धा टाळ्या होऊन जाऊ द्या. जो आपला धर्मध्वज आहे तिथंसुद्धा अगदी नित्य नियमाने रांगोळी म्हटलं की त्या दिद्या येणार, रांगोळी काढणार. खरंच त्यांचंसुद्धा करावं तेवढं कौतुक आहे. त्यांच्याकरता सुद्धा एकदा टाळ्या होऊन जाऊ द्या. आणि गेल्या 2-3 दिवसापासून महाराज आपण ज्या पण घरी आपल्याला द्या यजमान या ठिकाणी जेवणाची सुंदर अशी व्यवस्था. महाराज लोणचं असू द्या, पापड असू द्या, आहा तळलेल्या मिरच्या होत्या काल, तळलेल्या मिरच्या, आहा हा हा आहा असे आहातक सोय होती. त्या सर्व आयोजकांकरता एकदा माता माऊल्यांकरता आणि आयोजकांकरता टाळ्या होऊन जाऊ द्या. खूप आज पण जेवणी महाराज टर्निंगलाच गाडी मी आलो ना, रांगोळी काढायचं मला तरी वाटतं पहिल्या घरी जेवणी काही ना आज. हा रांगोळी काढत होते मी, लगेच आमच्या महाराज म्हणलं आज इथं जेवण. वा, त्यांच्याकरता सुद्धा धन्यवाद. तुम्ही सर्वजण या ठिकाणी आलात. तरुण मंडळी, महाराज सप्ताह म्हटल्या, पंक्ती म्हटल्या की तुम्हाला सांगतो ते 500 रुपये 1000 रुपये रोजाचे माणसं बोलावं लागत त्या पंक्तीत वाढायला. पण खऱ्या अर्थाने कौतुक, एकदा टाळ्या होऊन जाऊ द्या सर्व आमच्या तरुणांकरता मागं बसलेल्या. एक सुद्धा पंक्तीत महाराज कुठलाच ॲटम त्यांनी कमी पडून दिला नाही. आणि खऱ्या अर्थानं त्यांचं सहकार्य खूप लाभलं. उद्यासुद्धा त्यांचं सहकार्य लाभणार आहे. त्यांचंसुद्धा धन्यवाद आहे. त्याचबरोबर सर्व महाराज मंडळी, आता मी नाव घेत नाही, खूप वेळ होईल. आमच्या महाराजांनी प्रत्येकाचं नाव अगदी घेतलं. सर्वच महाराज मंडळी जे आहे आणि जे गेले त्यांचंसुद्धा या ठिकाणी, गेले म्हणजे घरी गेले
त्यांचं सुद्धा तुम्हालाही ओळखू येईना. अगदी सुंदर देखावा ज्या महाराजांनी केला त्यांच्याकरता एकदा त्या ताई आणि महाराज आहे त्यांच्याकरता एकदा टाळ्या होऊन जाऊ द्या. सोपं नसतं महाराज, अगदी महाराजांच्या शब्दाकडे ध्यान ठेवावं लागतं. कुठली झाकी आता आणि सुंदर असं झाकी त्यांनी केली. बालदार चौपदारांचं सुद्धा काम त्यांच्या दादांकरता सुद्धा टाळ्या होऊन जाते. वा वा वा, काय त्यांना पण हे नाही का आपलं पार्ट संपलंय तरी ते उभे त्यांच्याकरता सुद्धा टाळ्यात. आज या ठिकाणी रुक्मिणी माता आणि भगवंत श्रीकृष्णांचं जे पार्ट केलं त्या दिद्यांकरता सुद्धा टाळ्या होऊन जाते. वा, महाराज लाजतात काही काही कॉलेजला जाणार आहे तिथे, मी कॉलेजला मी एम एला बी एला मी आणि पार्ट नाही बाई नाही नाही. पण नाही महाराज, इथल्या कुठलीच दिदी लाजली नाही. आणि हे देवाचं काम आहे महाराज, हे कुणाच्याच नशिबात नाही. ज्यांनी पार्ट घेतले ते नशिबवान. आणि महाराज जे कथेला तुम्हाला सांगू आवाज 3 किलोमीटरपर्यंत जातोय. प्रत्येकीला वाटतं आज भाकरीत आपण कथेला जाऊ. आमच्या महाराज मंडळींना आमच्या पुरुषांना सुद्धा